नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. सृष्टी आणि उत्कर्षच्या टिफिनसाठी आज मी शिरा बनवून घेत आहे. शिरा आणि त्याचबरोबर फ्रूटही मी त्यांना टिफिनला देणार आहे. शिरा बनवून घेण्यासाठी पहिले मी रवा तुपामध्ये छान भाजून घेतला. त्यानंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध टाकून तो छान शिजवून घेतला. टिफिनमध्ये शिऱ्याबरोबर मी पपई त्यांना कापून दिलेली आहे. सृष्टीला थोडासा शिऱ्याचा नाश्ता करायचा होता, त्यामुळे मग सृष्टीला मी पहिले शिरा दिला आणि त्यानंतर मग आमच्यासाठी कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत बनवून घेतलं. त्यानंतर मग लगेचच पोळ्याही लाटून घेतल्या आणि इतक्यात सरांचे मित्र सरांना भेटण्यासाठी घरी आलेले होते. मग त्यांच्यासाठी चहा पाणी झाला आणि त्यानंतर मग मी सगळी भांडीही छान स्वच्छ करून घेतली. भांडे स्वच्छ करून झाल्यानंतर लगेचच मी काउंटर टॉपही छान स्वच्छ करून घेतला. किचनचा पसारा आवरून झाल्यानंतर मग मी बाथरूमही छान स्वच्छ करून घेतलं. दुपारी सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग सगळा भाजीपालाही छान स्वच्छ करून घेतला. गावामध्ये एका दुकानाची ओपनिंग होती. मग संध्याकाळी आम्ही त्या दुकानाला व्हिजिट दिली. उत्कर्षचं जे त्या दिवसाचं पार्सल आलेलं होतं त्यामागचं कारण हेच होतं की आम्ही ह्या शॉपमध्ये आलो आणि उत्कर्षला इथे 650 रुपयाची रिमोट कंट्रोल कार आवडत होती, परंतु ती किंमत आम्हाला जास्त वाटली आणि त्याच्यामुळे मग आम्ही ऑनलाईनच ती कार मागवली. खेळण्यांच्या दुकानात जाणार आणि रिकामे परत येणार असं तर काही होणारच नव्हतं. शॉपमध्ये जाण्याआधीच आम्ही अशी मनस्थिती बनवून घेतलेली की दोघांना एक वस्तू तरी आपल्याला घ्यावीच लागणार. परंतु मध्ये गेल्यानंतर उत्कर्षला मात्र बऱ्याच वस्तू आवडत होत्या आणि त्याच्यातली मग त्याला एक 250 रुपयाची कार आम्ही घेऊन दिली आणि त्याच्यानंतर त्याला रिमोट कंट्रोल कारही आवडत होती. मग ती आम्ही ऑनलाईन सर्च केली आणि ऑनलाईन ती कमीमध्ये पडत होती, त्यामुळे मग आम्ही ती ऑनलाईन मागवून घेतली. सृष्टीला वॉटर कलर घेऊन दिले आणि उत्कर्ष ते लोटांगण घालेल त्याआधीच आम्ही त्याला 250 रुपयाची कार घेऊन दिली आणि पटकन दुकानाच्या बाहेर पडलो. आणि दुकानात बराच उशीर झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर पटकन एका साईडला खिचडी लावली आणि सरांना नुसतीच खिचडी आवडत नाही, त्यामुळे एका साईडला कढीही बनवायला ठेवली आणि मुलांसाठी
दुधीचे चिलेही बनवून घेतले. त्यासाठी आधी दुधी किसून घेतली, थोडंसं बेसन पीठ घेतलं आणि ते थोडेसे कुरकुरीत व्हावे यासाठी थोडासा रवाही त्यात मिक्स केला आणि रवा मिक्स केल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं, दुधी त्यात मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मग लसूणची चटणी, तीळ, बडीशोप, ओवा हे सगळे पदार्थ टाकून ते छान एकजीव करून घेतले आणि त्यात चिमूटभर खाण्याचा सोडाही मिक्स केला आणि थोडंसं दहीही त्यात टाकलं. सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून छान असे चिले बनवून घेतले. पहिला चिला काढायला थोडा अवघड गेला, पण त्यानंतरचे चिले छान असे झाले. हे सर्व पदार्थ बनवत असताना काउंटर टॉपवर बराच असा पसारा झालेला आहे आणि तो पसारा आता मी आवरून घेते आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.